नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. बघा आपली एली गायने दिला आहे गोरा. तर चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत कसा दिला आहे गोरा, कसा दिसतोय आणि झाड पडला का नाही ते पण सांगतो आणि त्याला काय करायला होतं ते पण सांगतो. आणि आपल्या शेडचा आता बघा वापर होणार आहे चांगला, कारण पावसाचं बघू शकतो वातावरण किती आलं. तर चला तुम्हाला दाखवून घेतो. पहिले तर गाय वेली ती कसं कसं झाले, काय काय झाले ती. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. ना आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. तर बघा मित्रांनो, गोरा दिला आपल्या गाईनं. आत्ताच 1-2 घंटे झाले विळून. तर ह्याला पाजलं आहे आणि बसलो आहे बघा. आणि ह्याला पायाला बांधलं आहे बघा इथं, कारण पहिल्यांदाच गळ्याला बांधायला जमत नाही, कारण फिरत आहे ती, त्याला काही कळत नाही, त्याच्यामुळं पायाला बांधून ठेवलं आहे. इकडे बघा गाय, तर गायला पण खायला टाकलेलं इकडं. तर तुम्हाला सांगतो कसं कसं केलं, काय काय केलं. तर बघू शकता हे या पद्धतीनं असा गोरा दिला आहे. एक काळा, पायाला थोडीशी पांढरे बघू शकता, पायाला पांढरं, माथ्यावर थोडंसं पांढरं, आणि ह्या पद्धतीनं असं बांधून ठेवला. इकडे बघू शकता आपल्या शेडच्या खालीच बघू शकता. आता ह्याचा वापर होणार आहे आपल्याला ह्याला बांधण्यासाठी. तर ह्याच्यासाठी तर केला आहे सगळा शेड. बघू शकता की गायचं अजून झार पडलेलं नाही, अजून थोडंसं टाईम लागेल हिला. तर बघू शकता हे आत्ताच 2 घंटे झाले वेली त्याला. तर हिला टाकलं आहे बघा इकडं धामणीचा पाला. कारण धामणीच्या पाल्यानं काय झालं की बरेच जण म्हणतात की झार पडतो. तर वरण पण टाकली, घास पण टाकला, पाणी पण पाजलं, तर धुईची राहिली, झार पडला नाही, त्याच्यामुळं धुईची राहून गेली. तर बघू शकता. तर हे दाव आहे बघा. तर काय झालं, पहिल्या वेळेस लय बेजार केलं ते हिनं दूध काढण्यासाठी. तर आता म्हणलं आता हिला घालायचं सारा, त्यासाठी ही दाव्याची सिस्टीम राबवली आज. बघू शकता इथंच ठेवून दिलं दावं असं, म्हणजेच केव्हा पण आपल्याला काम येणार आहे हे दावं. तर बघू शकता हिला सगळं झालं आहे. आता तिकडं पाणी पण ठेवलं आहे बघा चुलीवरती इकडं, कारण झार पडल्यानंतर आता धुयाला लागणार आहे हिला. तर मित्रांनो 9 महिने 9 दिवस कंप्लीटली झाली हिला, आणि आज कंप्लीट दिवस पूर्ण भरले होते, त्याच्यामुळं आज हिचा टाईम आला. आणि ही सकाळीच वेली 8-8:30 वाजताच्या टायमाला वेली. तर बघू शकता तिकडं ती गोरं पण बसले. आता त्याला पाजलं आणि चिक पण काढला. आणि पहिल्यांदा चिक काढून काय करायचं असतं की आमच्या इकडं ही प्रथा आहे. तर चिक गौरी घ्यायचा आणि गौरी बाजूला टाकायची. चारी सडाची खीळ जी असते म्हणतो, कारण लय दिवसानं बंद असते कास, त्याच्यामुळं त्याला खीळ फोडणे अशी म्हणतात. पहिल्यांदा आपल्या खांडपुरावर गौरीवर धारा घ्यायच्या आणि बाजूला येऊन टाकायच्या. आणि चिक काढला आणि उकांड्यामध्ये टाकून दिला. तर पहिल्यांदा चिकाचं काय काम नाही, कारण चिक काय ह्याचा खात नाहीत मित्रांनो, जर्सी गायचा, त्याच्यामुळं उकांड्यामध्ये टाकून दिला. तर मित्रांनो बघू शकता आपली गाय थोडीशी जरा आता खराब झालेली दिसायली, कारण पहिलं पोटामध्ये होतं बाळ, आता बाळ निघालं बाहेर, अजून झार पडायचं राहिला थोडंसं. तर अजून थोडीशी खराब दिसन. तर त्याचं लेवल लागायला 8-4 रोज लागणार आहे मित्रांनो. आणि दूध किती देते काय नाही नंतर पुन्हा तुम्हाला सांगत व्हिडिओमध्ये. गेल्या वर्षी दिलं होतं 14-13 पासतो, तर यावर्षी किती देते किती नाही तुम्हाला नंतर सांगेन. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता गायचं स्ट्रक्चर आहे सध्याला. आता सध्या तर खराबच दिसायली बघा. तर हिला विकायचं होतं बघा, आणि विकली नाही. त्या दिवशी पण पाऊस आला, तर सध्याला खराब दिसती, परंतु नंतर 1-15 दिवसामध्ये व्यवस्थित होईल. तर बघू शकता हे आपलं गोरं बसलं तिकडं, आणि हे आपली गाय बघू शकता ह्या पद्धतीनं असं गायचं स्ट्रक्चर आहे. कानामध्ये बिल्ला मारलेला आपणच गेल्या वर्षी, आणि तिला गळ्यामध्ये येते का ते कालच ते केसाळ्याचं ती आणलेले बाजारावरून, आणि कावड्या नंतर मणी ह्या पद्धतीनं बघू शकता असं बांधलेले हे कावड्या मणी मणी इथे, आणि ह्या कावड्या, आणि ही इथं पेटी दिसती काहीतरी. तर जास्त भीती या तिला वाटतं इंजेक्शन देतात का काय. तर गेल्या वर्षी भरपूर बेजार केलं होतं हे ना इंजेक्शन द्यायला, कारण पहिल्यानं होती गेल्या वर्षी आणि यावर्षी दुसऱ्या नाही. तर बघू शकता व्यवस्थित असं स्ट्रक्चर आहे गाईचं. आणि मित्रांनो गेल्या वर्षी ही गाय सांगायचं झालं तर 75,000च्या आसपास आपल्याला बसली होती भाड्यासहित. तर यावर्षी विकायची होती 65च्या आसपास, कुठंतरी आले असते पैसे तरी देऊन टाकायची होती. तर आपल्याला बाकीचं काय काम करायचं होतं, त्याच्यामुळं पैशाची गरज होती, परंतु लयच कमी मागायली, डाऊन आहे थोडंसं किमती, त्याच्यामुळं विकली नाही.
राहू दे म्हणलं यावर्षी आपण येत खाऊ, नंतर पुढल्या वर्षी बघू. तर मित्रांनो त्याच्यामुळे ठुली आता यावर्षी 14++ द्यायला पाहिजे. बघू नंतर किती नाही तुम्हाला सांगणारच आहे. तर सध्या तर व्यवस्थित अशी कास केलेली तर देईल वाटतंय 14. गेल्या वर्षी 14 दिलेलं, यावर्षी जरा थोडंसं मोहरी द्यायला पाहिजे. बघू शकता इकडं कुत्रा पण झोपलं बघा, झोपला आता उठला. तर गोरा पण इकडे झोपला आहे बघा. आणि हिला घास पण आहे बुलेट 4G नावाचा. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं घास आपला. तर बघू शकता ही आपण धामण पण टाकली, आपल्या ज्वारीचा कडबा पण टाकला. आणि आता आभाळ भरपूर आलेलं बघू शकता. हे किती काळझर आभाळ आलेलं सगळं. आणि आईन बापू गेले कंच आपले बाजरीचे का ती गोळा करण्यासाठी, वरी झाकण्यासाठी. तर मित्रांनो बघा, शुभ्रस आणला थोडासा शेजाऱ्याकडून, डेअरीवाल्याकडून. एक 2 किलोच्या आसपास आहे. तर त्यांचा नंतर आपल्याला द्यायचा आहे परत हिरगा. तर बघूया शुभ्रस थोडासा चारू म्हणजे झारबीर पडन त्यासाठी आणला आहे. तर सरकी पेंट गोळ चारला आहे. तर थोडीशी शुभ्रस पण चारूया तिला, म्हणजे झार पडन. तर चला आता टाकतो त्या टोपल्यामध्ये खाली ठेवलेल्या, म्हणजे खाईल ती. तर बघू शकता टोपल्यामध्ये आपण टाकला आहे आणि खायला लागली बरं का. तर खरं तर मेन मुद्दा म्हणजे ह्या जरशा गायली सुब्रासचीच गरज असते. म्हणजे कॅल्शियम सुब्रासमुळेच जास्त दूध देतात. ह्यांनी सरकी पेंट जमत नाही, तर खापरी पेंट पण जमत नाही. तर थोडीफार टाकली तरी काय अडचण येत नाही, पण शक्यतो तर कोणी चारीतच नाही. ह्यांनी असते फक्त सुब्रास आणि मकाचा भुसा एवढंच असतं ह्यांनी. आणि नंतर कॅल्शियम गूळ, आपण आता गूळ चारला तसं. तर ह्याच्या आधी आपण गूळ पण चारला ह्याला कॅल्शियमसाठी. बघू शकता गेल्या वर्षी लय बेजारी केली ती हिनं, कारण पहिल्यांदा होती आणि वासरू पण थोडंसं अडवलं होतं, त्याच्यामुळं बेजारी केली तिनं. तर म्हणलं ह्या वर्षी केली बेजारी करते काय नाही, तर यावर्षी काही बेजारी केली नाही. बघू शकता मस्तपैकी खात येतात, कारण हे खरट लागते. त्याच्यामध्ये थोडंसं युरियाचं पण प्रमाण असते असं म्हणतात. आपल्याला काय माहीत नाही बरं का, म्हणतात परंतु खरट लागते एवढं मत नक्की. तर त्याच्यामुळं पाणी पितात आणि दुधाला फरक पडतो. त्यासाठी ह्या जर्सी चेप गायली सुब्रासची, म्हणजे खुराक सुब्रासचाच असतो आणि मकाचा भारडा. बाकीचं तर काही आमच्याकडं चारीत नाहीत. बऱ्याच ठिकाणी काय करतात की ती ही असते बघा बारली म्हणून, तर ते पण चारतात. पण बारलीनं काय होतं की जनावर खराब होतं आहे आणि पुन्हा नंतर लगे आपल्याला ऑर्डर मिळत नाही, बारली येत नाही, आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यामुळे नंतर चारायला थोडंसं हे होतं आहे आणि जनावर नशा येते जनावराला. त्याच्यामुळं जनावर नशेमध्ये किती पण दूध देतं असं म्हणतात. तर आपल्याकडं कोणी चारीत नाही. आपल्याकडं फक्त खुराकामध्ये आपलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला सुब्रास आणि मकाचा भुसा एवढंच दिलं जातं आहे. तर दुधाच्या अनुसार दिलं जातं आहे ते आपल्या हिशोबानं, किलो 2 किलो एक टायमाला असं त्याच्या हिशोबानं प्रमाण चारलं जातं आहे. तर सध्या तर किलोचा आकार मी ठेवला दिला. तर बघू आता नंतर आपल्याला एक पोतं घ्यावं लागेल गावामधून, नंतर शेतामध्ये आणावं लागेल. तर हे आपलं आता ह्याचा वापर होणार आहे व्यवस्थित, कारण आता पुढे चलून झडीचं वातावरण येईल त्यावेळी. तर बघा ही ना जवळजवळ संपवीत आणला आपला व्हिडिओ काढायच्या टाईममध्ये. तर ही ना सगळा सुब्रास बघा खाऊन टाकला. तिकडे ती राहिला आहे ते आपल्याला संध्याकाळी चारायचा आणि सकाळी आपल्याला घरी येऊन पोतं आणावं लागेल दुसरं. बघू शकता हे कसं झोपलं आहे मस्त. आणि ही जी घाण केली का त्याच्यावरती आपण टाकला आहे गव्हाचा भुसा थोडासा खताती, कारण घाण ही उचलून टाकावं लागणार आहे नंतर. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.